चला नमस्कार, मी पी व्ही स्वरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची आणि सर्वांना ज्याची वाट बघत आहोत आपण सर्वजण अशी ड्रग इन्स्पेक्टरची एक महत्त्वाची अपडेट तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्यापैकी बरेच जण ड्रग इन्स्पेक्टर होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर UPSC या महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या महत्त्वाच्या व्हॅकन्सी निघलेल्या आहेत. मी ऑफिशियल साईटवरती आहे UPSCच्या upsc.government.in. खाली आल्यानंतर रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट अशा प्रकारचं महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 06/2025 याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक ऑफिशियल नोटिफिकेशन ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या महत्त्वाच्या पूर्ण व्हॅकन्सी आहेत त्या सर्व व्हॅकन्सी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. एकदा हे पूर्ण नोटिफिकेशन जे आहे आपण याच्यावरती चर्चा करूयात की कशा प्रकारची बेसिक एलिजिबिलिटी पात्रता याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे, कोणते कोणते विद्यार्थी आहेत जे या पोस्टसाठी फिलअप करू शकतात. सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल, त्याच्यामुळे व्हिडिओ केअरफुली नक्की बघा. व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले जर या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, महत्त्वाच्या नोट्स महत्त्वाचे PYQ तुम्हाला पाहिजे असतील तर या एक्झामसाठी महत्त्वाचं PYQचं आपलं ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचं महत्त्वाचं पुस्तक आहे, जे की तुम्हाला आपल्या वेबसाईट pvthora.com त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या सर्व प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. तुम्ही महाराष्ट्र असेल, भारतभरामध्ये कुठेही हे पुस्तकं मागू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे काही शॉर्ट नोट्स असतील तर त्या सध्या काम चालू आहे, ते अवेलेबल झालं की तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवर त्याची महत्त्वाची माहिती मिळेल. त्याचबरोबर याच्या महत्त्वाच्या टेस्ट सिरीज तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाऊन फ्री ऑफ कॉस्ट सध्या सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या पेड टेस्ट सिरीज आहेत, तुम्हाला त्याची माहिती मी याच सोशल मीडियावरती देईल. तर अशा प्रकारचं हे पूर्ण नोटिफिकेशन आहे. जवळपास 57 ते 58 वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला याच्यामध्ये बघू शकता. तुम्ही PDF मध्ये आहे, जर की 149 पेजेसचं पूर्ण हे PDF आहे. आता याच्यामध्ये गेल्यानंतर आपली जी ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट आहे ती इथे मी आता सर्च करतो आहे. तर अशा प्रकारची आपली 46 नंबरच्या पेजवरती आपली ही ड्रग इन्स्पेक्टर नावाची पोस्ट तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये व्हॅकन्सी नंबर 24मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये 20 व्हॅकन्सी फॉर ड्रग इन्स्पेक्टर, पोस्ट ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर, मेडिकल डिव्हाइसेस इन अ सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, डिपार्टमेंट ऑफ द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. लक्षात येते जवळपास 20 एवढ्या जागा आपल्याला मेडिकल डिव्हाइसेस या डिपार्टमेंटमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या बघायला इथे भेटतात. रिझर्वेशनचा जर आपण विचार केला पोझिशन वाईज तर त्याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीसाठी 7 जागा ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत, OBC कॅटेगरीसाठी 5, SC कॅटेगरीसाठी 3 आणि ST कॅटेगरीसाठी 2 जागा तुम्ही बघू शकता. याच्यामधील फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी म्हणजे PWBD स्टुडंटसाठी 2 जागा ह्या रिझर्व्ह असणार आहेत. रिझर्वेशन सुटेबिलिटी ऑफ द पोस्ट ऑफ द PWD हे तुम्ही खाली बघू शकता. कशा प्रकारच्या फिजिकली चॅलेंजसाठी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या 20 व्हॅकन्सीपैकी महत्त्वाचे जेही त्यांचे बेंचमार्क असतील तर ते इथे तुम्ही बघू शकता. ते आपल्या इथून आपल्या रिस्पेक्टिव्ह याच्याप्रमाणे चेकआउट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली पे स्केल लेवल 8च्या अकॉर्डिंग तुमचं जे आहे ते पे स्केल जाणार आहे 7 CPCच्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशनचा आपण विचार केला तर 30 इयर फॉर UR EWS अनरिझर्व कॅटेगरी. त्याचबरोबर EWS जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 30 वर्षाची जी आहे ती मॅक्झिमम एज लिमिट आपण बघू शकतो. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी 33 वर्षाची जी आहे ती मॅक्झिमम एज लिमिट आपल्याला इथे दिलेली आहे. तर जे विद्यार्थी अनरिझर्व कॅटेगरीचे आणि EWSचे असतील तर ते 30 वर्षापर्यंत हा फॉर्म फिलअप करू शकतात. जे OBC कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात त्यांना 33 वर्षापर्यंत जे आहेत ते इलिजिबल आहेत. त्याचबरोबर SC आणि STचे ते विद्यार्थी आहेत त्यांना 35 वर्षापर्यंत हायर एज लिमिट दिली आहे. ते विद्यार्थी 35 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात. त्याचबरोबर फिजिकली चॅलेंज जे पर्सन असतील, दिव्यांग पर्सन असतील त्यांना 40 वर्षापर्यंत मुभा दिलेली आहे. ते 40 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आता इसेन्शियल क्वालिफिकेशन बघून घ्यायचं आहे. नेमकं या पोस्टसाठी पात्रता काय असू शकते. बऱ्याच जणाला एक्सपिरियन्सचा नेहमी याच्यामध्ये कन्सर्न असतो, ते आपण आता डिटेलमध्ये याच्यामध्ये चर्चा करूयात की फ्रेशर विद्यार्थी क्वालिफायला आहेत किंवा नाहीत. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन बायो मेडिकल और केमिकल और मैकेनिकल और इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रूमेंटेशन और बायोटेक्नोलॉजी और पॉलीमर और कंप्यूटर सायन्स और मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. आता ज्या लोकांचं बॅचलर झालेलं आहे, आता बॅचलर झालेलं आहे तर ते कशामध्ये बॅचलर झालेलं पाहिजे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बायोमेडिकल और केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रूमेंटेशन और बायोटेक्नॉलॉजी, पॉलिमर, कॉम्प्युटर सायन्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स और इंजिनिअरिंग. तर एवढ्या याच्यामध्ये ज्यांचं बॅचलर झालेले आहे ते सर्व विद्यार्थी जे आहेत ते इलिजिबल आहेत या पोस्टसाठी
फॉर्म भरण्यासाठी किंवा कारण ड्रग इन्स्पेक्टरची जी महत्त्वाची व्हॅकन्सी आहे ही मेडिकल डिव्हायसेसमध्ये निघलेली आहे. तर बाकीचेसुद्धा या जेवढी महत्त्वाच्या स्ट्रीम आपल्याला इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ते सर्व विद्यार्थी याच्यासाठी क्वालिफाईड आहेत. त्याच्यानंतर आता ऑरमध्ये आणखीन महत्त्वाची पात्रता दिलेली आहे की बॅचलर्स इन डिग्री इन फार्मसी. हे आपल्यासाठी आहे की जे लोकांचं बॅचलर इन फार्मसी झालेलं आहे म्हणजे बी फार्मसी झालेलं आहे 4 वर्षाचं, तर ते लोक इथं क्वालिफाईड आहेत. तर त्याचबरोबर फार्मास्युटिकल सायन्समध्ये ज्यांचं बॅचलर झालेलं आहे, ज्यांचं बॅचलरशिप मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे, बायो केमिस्ट्रीमध्ये झालं आहे, केमिस्ट्रीमध्ये झालं आहे, लाईफ सायन्समध्ये झालं आहे, असे सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. लक्षात येते बी फॉर्मबरोबरच ज्या लोकांचं बॅचलर फार्मास्युटिकल सायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, लाईफ सायन्समध्ये झाले ते सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. लक्षात येते बी फार्मसी एम फार्मसी दोन्ही विद्यार्थी आपल्या स्ट्रीमचे याच्यासाठी क्वालिफाय करू शकतात किंवा फॉर्म फिलअप करू शकतात. कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला या ओव्हरऑल ॲडमध्ये बघायला भेटणार नाही. तर फ्रेशर विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतात. ज्यांचं पासआउट झालेलं आहे ते विद्यार्थीसुद्धा या पोस्टसाठी फिलअप करू शकतात. फक्त बाकीच्या एजच्या क्रायटेरिया आपल्यासाठी बसलेला पाहिजे. महत्त्वाच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या ड्युटीज तुम्ही खाली दिलेल्या आहेत. टू इन्स्पेक्ट द मॅन्युफॅक्चरिंग साइट्स लायसन बाय द सेंट्रल लायसनिंग ऑथॉरिटी ऑर स्टेट licensing authority, to confirm that the conditions of the license are being observed, compile, draw the sample of the medical devices manufactured, imported or sale, stock, exhibited or sale, and send them to test evaluation, to maintain the record of the all inspections undertaken, drawing of the samples, review of the technical dossiers, launch of the प्रोटेक्शन, सेक्युअर स्टॉक, इन्व्हेस्टिगेट कंप्लेंट्स. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ड्युटीज तुम्ही बघू शकता आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या आहेत. बाकी अदर डिटेल जे आहे तुमचं हेडक्वार्टर जे असणार आहे ते न्यू दिल्ली असणार आहे. पोस्ट जे आहेत त्या परमनंट पोस्ट आहेत, कुठे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पोस्ट नाहीत, परमनंट पोस्ट आहेत. सेंट्रल ड्रग सर्व्हिसेस ग्रुप बी म्हणजे गॅजेटेड जी आहे तुमची ही पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर खाली ज्या आहेत महत्त्वाच्या काही कंडिशन दिलेल्या आहेत त्या आपण बघू शकतो. तुमची जी ड्युटी आहे ती ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही असू शकते. अशा बाकीच्या पोस्ट खाली दिल्या आहेत. आपलं ड्रग इन्स्पेक्टरविषयी सर्व ज्यावेळी महत्त्वाचा तुमचे कन्सेप्ट डाटा होतो तो पूर्ण डिस्कस केलेला आहे. आता खाली आल्यानंतर ॲडच्या पुन्हा काही महत्त्वाची एक्झामची जी डेट किंवा बाकीच्या ज्या डेट्स आहेत आपल्यासाठी तर त्या आता थोडक्यात इथं बघून घेऊयात. आता खाली आल्यानंतर तुम्हाला candidate should therefore mention all his qualification and experience in the relevant field over and minimum qualification. इथे इम्पॉर्टंट कॅटेगरी वाईज तुम्हाला जे आहे ते बेंचमार्क दिलेलं आहे की किती पर्सेंटेज किंवा काय पाहिजे ते सगळे इथे दिले. तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याच्यावरती चर्चा करेल. ॲप्लिकेशन फीस जी आहे ती सुद्धा इथे मेन्शन केलेली आहे. SC ST कॅटेगरी फिजिकली जी आहे ती इथं फीस नाही आहे. त्याचबरोबर बाकीच्या कॅटेगरीसाठी इथे 25 रुपीज तुम्हाला फीस इथं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं रिलॅक्सेशन कन्सिडरेशन खाली दिलेलं आहे. अपर अँड लोअर एज लिमिट ती बघून घ्यायची आपल्याला. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती डिटेलमध्ये त्याच्यावरती चर्चा करेल. त्याच्यानंतर आता महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत तर त्या आपण बघून घेऊयात. अप्लाय कसं करायचं आहे याच्यावरती लाईव्ह व्हिडिओ देईल मी की कसं स्टेप बाय स्टेप आपल्याला वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करायचं आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही या पोस्टसाठी कुठल्याही पद्धतीने न अडकता ही ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करू शकता. सगळ्यात महत्त्वाच्या डेट्स आहेत आपल्यासाठी त्या बघूयात. ऑनलाईन रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती कधी स्टार्ट झालेली आहे तर 24/5/2025ला. तर तुम्ही आजपासून हे ॲप्लिकेशन प्रोसेस करू शकता. upsconline.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. क्लोजिंग डेट जी असणार आहे ती असणार आहे 12/6/2025. जून महिन्यामध्ये 12 तारखेला हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते क्लोज होतील. तुम्हाला रात्री 12 वाजेच्या आत या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. लास्ट डेट पेमेंट ते जे आहे तेच आहे 13/6/25. तर अशा प्रकारच्या ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या तारखा 24 तारखेपासून म्हणजे आजच्या डेटपासून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. 12 जून शेवटची ॲप्लिकेशनची डेट तुमची ठरणार आहे. तर या डेटच्या पूर्वी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर ह्या सर्व होत्या महत्त्वाच्या गोष्टी. पुन्हा एकदा थोडक्यामध्ये एका मिनटामध्ये सर्व गोष्टी रिवाईज करूयात. बी फार्मसी एम फार्मसीचे विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स यासाठी लागणार नाही. फ्रेशर विद्यार्थी ॲप्लिकेशन प्रोसेस करू शकतात. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स यासाठी कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार नाही. महत्त्वाच्या तारखा तुम्हाला मी सांगितल्या की 24 तारखेपासून म्हणजे आजपासून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. 12 जून शेवटची तारीख असणार आहे. बी फार्मसी एम फार्मसी दोन्ही विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा स्ट्रीमचे विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात. ज्या स्ट्रीम मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्या. तर ह्या सर्व महत्त्वाच्या PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती भेटून जाईल. महत्त्वाचे 2 आपले टेलिग्रामचे चॅनल आहेत.
आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. हे ड्रग इन्स्पेक्टर नावाचं चॅनल, याच्यावरती महत्त्वाचा इथून पुढे कंटेंट देत जाईल मी. आणि दुसरं आयडियल फार्मसी कोचिंग, हे सुद्धा महत्त्वाचं चॅनल. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही नक्की इथे मला जॉईन करू शकता. बाकी सर्व महत्त्वाचे पुस्तकं, शॉर्ट नोट्स, ड्रग इन्स्पेक्टरचं पुस्तक तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. बाकी आजच्यावर फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.